नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आता पुढची कंपनी जी ती रेट गेन. ओके, ही पण त्यामुळे नवीनच कंपनी आहे. 4-5 वर्षापूर्वी ही लिस्ट झाली असावी. यू कॅन चेक. प्रत्येक मी व्हिडिओ तुम्हाला होमवर्क देत असतो. ओके, हे एज्युकेशन चॅनल आहे, त्यामुळे होमवर्क तुम्ही कराच आणि तुम्हाला इंटरेस्ट येईल हळूहळू तुम्ही होमवर्क करायला लागले की. ओके, अर्धा पाऊण तास कसा निघून जातो कळणार नाही तुम्हाला. आणि न्यू एज कंपनी आहेत, प्रचंड प्रॉफिट मिळवत आहेत, प्रचंड लोक ट्रॅव्हल करतात, त्यामुळे ट्रॅव्हल सेक्टरची कंपनी आहे रेट गेन. ओके, ऑब्वियसली ही हॉटेलिंग आणि ट्रिप्स ऑर्गनाईज करून देते तुम्हाला. इंटरनॅशनल ह्याचा प्रचंड शेअर आहे. युरोपमध्ये, नॉर्थ अमेरिकेमध्ये ऑपरेट करते. ओके, 58% नॉर्थ अमेरिका आहे, 27% युरोप आहे, 13% एशिया पॅसिफिक आहे. ओके, आणि 17% रेव्हेन्यू वाईज सबस्क्रिप्शन आहे. म्हणजे पीपल गेट सबस्क्राईब, त्यांना अजून जास्त डिस्काउंट मिळतं. ओके, 51% ट्रान्झॅक्शनल आहे. ट्रान्झॅक्शनल म्हणजे काय, आज रेट गेनकडनं केलं, उद्या एक्सिकोकडनं केलं, परवा अजून तिसऱ्या कंपनीकडनं केलं. ओके, तर 17% लोक या कंपनीला बांधील आहेत सबस्क्रिप्शन बेस असल्यामुळे. आणि 32% हायब्रिड आहेत, म्हणजे कधी ट्रान्झॅक्शन करतात किंवा कधी सबस्क्रिप्शन मधून करतात अशी. तर ही या कंपनीचं डिस्ट्रीब्युशन चॅनल्स पण आहेत. ऑब्वियसली मार्केटिंगमध्ये प्रचंड यांनी स्पेंड केलेलं आहे, त्याच्यामुळे यांचे प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त वाढलेली आहे. ओके, 2022ला यांचं सेल्स होते 367 कोटी. ओके, आणि आता यावर्षी त्यांचे सेल्स आहेत 1100 कोटी, म्हणजे टिपिकली तिप्पट सेल्स झाले आहेत जस्ट इन 3 इयर्स. आणि PBT किती झाला आहे, 272 कोटी PBT झाला. आणि पहिल्या वर्षी 2022ला 19 कोटी होता फक्त. 19 कोटीवरून 67 कोटीवर गेले, 67वरून 190 करोडवर गेले PBT, प्रॉफिट बिफोर टॅक्स. आणि त्याच्यानंतर 272 कोटी. PBT काय इम्पॉर्टंट आहे, PAT इज नॉट दॅट इम्पॉर्टंट. PBT म्हणजे बिझनेसचा कोर प्रॉफिट करतो त्याच्यामधनं. ओके, प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे यातनं इंटरेस्ट पण गेलेलं असतं, डिप्रिसिएशन पण गेलेलं असतं, ऑपरेटिंग कॉस्ट पण गेलेली असते एम्प्लॉईजची वगैरे वगैरे. त्यामुळे PBTची कंपॅरिझन इज रास्त कंपॅरिझन असते प्रत्येक ठिकाणी. टॅक्स तर सगळीकडे द्यायलाच लागतो तुम्हाला. ओके, त्यामुळे टॅक्स इज नॉट दॅट इम्पॉर्टंट टू बी टॅक्स इज टू बी ट्रॅक्ट ओनली फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू की यांनी टॅक्स पे केला आहे म्हणजे यांच्याकडे खरंच कॅश आलेली आहे. ओके, देर इज नथिंग फिशी अबाउट डिक्लेअरिंग रिझल्ट्स इन द ॲन्युअल रिपोर्ट वगैरे वगैरे. बऱ्याचशा कंपन्या काही वर्षांपूर्वी, 20 वर्षापूर्वी, ओके, तर पब्लिसिटी एक करायची आणि त्याच्यामध्ये ते सगळे फॉल्स रिझल्ट्स असायचे. फायनली रिझल्ट्स आर ओपिनियन ऑफ द ऑडिटर. ओके, यू कॅन ओपाइन दिस वे ऑर दॅट वे. तर तसं नाही आहे. जेव्हा डिव्हिडंड तुम्ही देता किंवा टॅक्स जेव्हा तुम्ही भरता तेव्हा तुम्ही कॅश रोकडा दिखाव. तशा कंपन्या आहेत की नाही ते तुम्हाला बघायला लागतं. त्याच्यामुळे डिव्हिडंड पेईंग कंपनी आहे का, तर ते आहे, डिव्हिडंड पेईंग कंपनी पण आहे, तुम्ही चेक करा. ओके, आता टेक्निकल ग्राफ बघितला याचा, आता 2024ला 800 रुपयाला होती, पडली तेव्हा 400 रुपयाला आले. 50%. ओके, यू कॅन इमॅजिन 50% मार्केट पडतं. हे ज्याला पचेल त्यांनी शेअर मार्केटमध्ये स्टॉक्सवर इन्व्हेस्ट करावे, नाहीतर सगळ्यांनी म्युच्युअल फंडाच्या थ्रूच जावं, नाहीतर मग ह्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटीचे चान्स जास्त असतात. ओके, आता तुम्ही 400 रुपयाला घेतले असते तर आता ऑलरेडी तो 600 रुपयाला गेला आहे, म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी 50% तुम्ही ऑलरेडी प्रॉफिट कमावला आहे. ओके, पण प्रोव्हाइडेड तुम्हाला पेशन्स डेव्हलप केला तरच हे आहे, नाहीतर काय खरं नाही. ओके, पेशन्स डेव्हलप करा आणि मगच एक स्टॉक मार्केटमध्ये इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये या. ओके, थँक्यू सो मच.